आषाढी एकादशी येते, त्याचप्रमाणे बरेच जणांचे उपवास असतात. श्रावण महिनासुद्धा लागतोय लवकरच आणि श्रावण महिन्यातसुद्धा भरपूर जणांचे उपवास असतात. अशा वेळेस अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज साबुदाणा. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बटाटा आणि साबुदाण्यापासून थालीपीठ रेसिपी दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. म्हणजे 1 कप मी ते साबुदाण्याचं पीठ घेतले, तर 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. आता इथे साबुदाणे तो सुद्धा सांगते की थोडासा गरम करून घेतला, म्हणजे थोडासा आपण भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मिक्सरला दळून घेतला आहे. आणि दळून घेतल्यानंतर थोडीशी अशी जाडसर, म्हणजे एकदम खूप अशी बारीक पावडर होत नाही, तर थोडीशी जाडसर अशी पावडर रेडी होते. हे साबुदाण्याचं 1 कप पीठ घेतले, ते सर्व एका बाउलमध्ये मी घालून घेते. त्याचप्रमाणे आपण जो बटाटा खिचून घेतला होता तो सर्व घालून घेऊया. आता ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतली, बारीक कट करून घेतली, ती सर्व आपण घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट कमी असलेल्या हिरव्या मिरच्या आहेत. ह्या लहान लहान तुकडे आपण ह्याचे कट करून घेऊया. आता इथे तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणेच तुम्ही इथे मिरच्याचा वापर करू शकता. अगदी लहान लहान तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. 1 टेबलस्पून मी जिरं घालते. आता जिरं इथे कोणी खात नसतील किंवा कोथिंबीर इथे कोणी खात नसतील तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे आपण उपवासाचं सेंदो मीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. थोडंसं आणखीन घालते. इथे ना मी 1 अर्धा चमचा साखर घेतली आहे, ती घालते. हे ऑप्शन आहे, तुम्हाला साखर नाही घालायची असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण ना थोडी साखर घातल्याने टेस्ट खूप छान येते. हे आपल्याला हातानेच सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता मी हे सर्व साहित्य घातल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता इथे ना थोडासा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आता इथे ना पाणी घातल्यानंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण इथे ना साबुदाण्याची पावडर बनवली आहे आणि साबुदाण्याची पावडर म्हटलं तर ती भरपूर अशी फुलली जाते, त्यामुळे पाण्याचा वापर आहे ना हा बऱ्यापैकी आपल्याला लागतो. आता इथे बघू शकता, इथे मी 1 कप भरून पाणी घेतलं होतं आणि हे पाणी आहे आपल्याला सर्व लागलेलं आहे. पुन्हा थोडंसं मिक्स करून घेते. थोडंसं आपल्याला हे पीठ आहे ना हे लूज बनवायचं आहे. आता इथे बघू शकता मी सर्व कपामधलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता इतकं लूजसर असं हे मी पीठ ठेवलेलं आहे. आता 15 मिनिटासाठी ना हे पीठ आहे हे आपण बाजूला ठेवूया, म्हणजे खूप छान असं हे पीठ आहे हे मुरलं जातं. म्हणजे साबुदाण्याचं पीठ आहे हे छान असं फुललं जातं. इथे झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण चटणी बनवूया. आता इथे ना आपण उपवासाची चटणी बनवणार, त्यासाठी ना इथे मी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि सर्व आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्येही टाकून घेऊया. त्याचप्रमाणे मी 1 मूठ भरून इथे पुदिना घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो सर्व आपण घालून घेऊया. 3-4 चमचे आपण इथे ओला नारळ घालूया. जशी तुम्हाला चटणी बनवायची आहे त्या पद्धतीने तिथे ओला नारळाचा वापर करा. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या कट करून घेतल्यात, त्या घालूया. उपवासाचं सेंदो मीठ घेतलं आहे, ते घालूया, चवीनुसार घाला. त्याचप्रमाणे इथे 1 टेबलस्पून आपण जिरं घालूया. इथे जर का तुम्ही कोथिंबीर जिरं खात नसेल तर तुम्ही फक्त ओला नारळ आणि पुदिनाचा वापर करा तरीसुद्धा चालेल. थोडीशी साखर घालते, साखरसुद्धा ऑप्शन आहे. आता हे थोडं थोडं पाणी घेऊन मिक्सरला वाटून घेते. आता इथे बघू शकता मी चटणी देखील वाटून घेतलेली आहे. आप्पे खाण्यासाठी खास आपल्याला चटणी लागणारच, त्याच्यासाठी खास मी ओला नारळ आणि पुदिनापासून चटणी बनवली आहे. थोडीशी ना आपल्याला पातळ करायची, एकदम जाडसुद्धा आपल्याला ही चटणी बनवायची नाही आहेत. एका बाउलमध्ये मी ही चटणी आहे ही काढून घेते आणि जवळजवळ इथे 15 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठ देखील खूप छान असं मुरलेलं आहे. आता हे पीठ बघू शकता थोडंसं 15 मिनिटांनंतर पुन्हा हे घट्ट होते. साबुदाणा हा पीठ आहे हे खूप छान फुललं जातं. आता इथे आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण कुठलाही इनो किंवा खायचा सोडा वगैरे काही वापर न करता इथे आपण उपवासाची मस्त अशी रेसिपी बनवत आहोत. इथे अजून थोडंसं आपल्याला पीठ आहे हे लूज करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पुन्हा थोडंसं पाणी घालते. आता इथे ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे पाणी वापरायचं आहे. थोडंसं आपल्याला पीठ हे आप्यासाठी लूज बनवायचं आहे. बघा आता मी थोडंसं असं मस्त असं चमच्याच्या साहाय्यानेच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना पुन्हा 1 छोटा कप भरून मला हे पाणी आहे हे सर्व लागलेलं आहे आणि तेव्हा सर्व मी घालून घेतलं आणि त्यानंतर हे मस्त असं आपण फेटून घेतलेलं आहे. बघू शकता आता इतकं हे लूज आहे हे पीठ झालेलं आहे. हे बघा आता तुम्हाला दाखवते पुन्हा. हे बघा इतकं असं झालं पाहिजे, मस्त असं आपण फेटून घ्यायचं. आता इथे सर्व पीठ आहे मी फेटून घेतलं आणि त्यानंतर हे मिश्रण आहे हे थालीपीठासाठी रेडी झालेलं आहे. आता आपण थालीपीठ आहे बनवायला सुरुवात करूया.
आता इथे ना मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनला आपण तूप लावून घेऊया. आणि तुम्ही समजून गेले असतील मी आज काय बनवते, तर साबुदाण्यापासून उपवासाचं मी आज थालीपीठ बनवते. तर आपण तूप घ्या किंवा तेल घ्या तरीसुद्धा चालेल, हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जेवढं साईजचं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्या पद्धतीने तव्याला लावून घ्या. आता इथे ना थोडंसं मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे साबुदाण्याचा आपण एक थोडासा असा गोळा घ्यायचा आणि थोडासा असा पसरवून घ्यायचा आहे. आता जेवढं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्या साईजचं तुम्ही असं हे थालीपीठ पसरवून घ्या. थोडासा पाण्याचा हातसुद्धा लावून घ्या, म्हणजे व्यवस्थित असे पसरलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण एकदम थालीपीठ आहे हे आपल्याला एकदम पातळ करायचं नाही आहे, तर थोडंसं जाडसरच असं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. आता इथे ना हे मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिटासाठी व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे. इथे मी झाकण वगैरे काही ठेवणार नाही आहे. आता इथे बघू शकता मी जवळजवळ 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर थालीपीठ आहे हे मस्त असं भाजून घेतलेलं आहे. कलर बघू शकता, इतका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा. पलटी घ्यायला घाई करायची नाही. त्यानंतर पुन्हा इथे आपण थोडंसं वरून इथे आपल्याला तूप लावायचं आहे. थोडंसं आपल्याला कॉर्नरने हे तूप लावून घ्यायचं आहे. फक्त इथे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की हा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. पलटी घ्यायला अजिबात घाई करायची नाही, म्हणजे हा पूर्ण हा इथे आहे ना हा कोरडा झाला पाहिजे इथपर्यंत आपण भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि जर का तुम्ही इथे घाई केली तर हे थालीपीठ आहे हे तुटण्याची शक्यता असते, इतकं हे सॉफ्ट असतो. सुंदर असा रेडी झालेला आहे. हा पलटी करून घेऊया आणि बघू शकता हा गोल्डन कलर येईपर्यंत हा भाजून घेता आणि त्यानंतर कसा मस्त असा टम्म फुगतो. आता इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित पलटी केल्यानंतर एक 3-4 मिनटं तरी मीडियम गॅसवर हा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटासाठी मीडियम गॅसवर मी हे थालीपीठ आहे हे भाजून घेतलेलं आहे. आता हे थालीपीठ बघू शकता इतकं मस्त झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं हे रेडी होते. आता आपण हे थालीपीठ आहे हे काढून घेऊया आणि दुसरं बनवायला सुद्धा सुरुवात करूया. दुसरं थालीपीठ बनवण्यासाठी पुन्हा आपण पॅनला तूप लावून घेऊया. आता इथे ना मी थोडंसं पुन्हा हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण हा मिश्रणाचा एक गोळा बनवून घेतला आणि तो आपण पसरवून घेऊया. इथे आपल्याला एकदम पातळसर असा हा गोळा, म्हणजे एकदम आपल्याला हा पातळसर असा हा पसरवायचा नाही आहे, तर जाडसर असाच आपल्याला हा थालीपीठ बनवायचं आहे. कारण हे साबुदाण्याचं पीठ असतं आणि हे भरपूर शिजल्यानंतर पातळ होतो, त्याच्यासाठी नाही इथे थोडंसं आपण असं जाडसरच असं पसरवून घ्यायचं आहे आणि हातानेच पसरवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही डोसा म्हणा किंवा एखादं थालीपीठ म्हणा तरीसुद्धा चालेल, तुम्ही इथे काही नाव देऊ शकता आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. इथे मोठ्या शेगडीवरच आपण 5 मिनिटं मस्त असा शिजवून घेऊया. इथे झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. आता इथे ना पहिला ज्यावेळेस आपण थालीपीठ बनवलं ना त्यावेळेस तवा व्यवस्थित गरम नसतो, त्याच्या थोडासा शिजायला वेळ जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरा डोसा बनवणार तो लगेच असा बनवून रेडी होतो आणि बऱ्यापैकी वरण देखील कोरडा झालेला आहे. आणि थोडंसं आता वरून आपण तूप लावायचं आहे, त्याच्यानंतर बाजूने सुद्धा थोडंसं लावून घेऊया. आता इथे बघू शकता हा सुद्धा समस्त असा गोल्डन कलरचा झालेला आहे आणि गोल्डन कलरचा झाल्यानंतर हा आपल्याला पलटी करून घ्यायचा आणि बघू शकता मस्त असा हा फुगला देखील जातो. आता इथे सुद्धा आपल्याला 3-4 मिनिटासाठी मीडियम शेगडीवर हा मस्त शेकून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण पलटी करून पुन्हा फोल्ड करून घेऊया. तर इथे मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं मस्त हा मी डोसा आहे हा शेक करून घेतलेला आहे. त्यानंतर हा आपण पलटी करायचा, बघू शकता मस्त असा झालेला आहे. आता आपण हा फोल्ड करून घेऊया आणि बाकीचे सुद्धा आपल्याला डोसे आहेत हे बनवून घ्यायचे आहेत. आणि इथे बघू शकता किती सुंदर असा हा डोसा आहे हा रेडी झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हा काढून घेऊया. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खास साबुदाणा आणि बटाट्यापासून उपवासाची रेसिपी दाखवलेली आहे. जर का ही रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक करा, हाईप करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ भरपूर मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही उपवासाची रेसिपी माहिती मिळेल. आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.